श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? सगळ्या छानच असाल तर आज आपल्या लाडक्या अखिलेशचा वाढदिवस आहे आणि अखिलेशच्या वाढदिवसानिमित्त 4 शब्द मी तुमच्याशी आज बोलणार आहे. कुठलंही माझ्या सांसारिक आयुष्याचं मी इथं काहीच सांगणार नाहीये. आजचा व्हिडिओ फक्त अखिलेशसाठी. 17 एप्रिल 2004 रोजी अखिलेशचा जन्म झाला. त्या दिवशी होती स्वामी पुण्यतिथी. तसं तर तिथीने अखिलेशचा वाढदिवस 15 एप्रिलला झाला आणि तारखेने 17 एप्रिलला झाला. 17 एप्रिल 2004 रोजी अखिलेशचा जन्म झाला. माझं सुद्धा वय केवळ 19 तेव्हा माझं वय होतं. खूपच लहान वयात मला अखिलेश झाला, कारण लग्नच खूप लवकर झालं आणि लग्नानंतर म्हणजे 17व्या वर्षी लग्न होऊन 2 वर्षांनी मला अखिलेश झाला. पण तेवढे 2 वर्ष पण मला असं वाटत होतं की मला म्हणजे मला अजून बाळ का नाहीये, सगळ्यांना बाळ आहे. मला आई सुद्धा म्हणायची की अगं तुझं अजून वय किती आहे, पण नाही मला बाळ पाहिजे, एवढंच मला तेव्हा कळत होतं. तसं तर अखिलेश होण्यासाठी मला भरपूर काही गोष्टी कराव्या लागल्या. म्हणजेच या देवाला नमस्कार, त्या देवाला नमस्कार, असं करून मला माझं हे पहिलं बाळ झालं. कारण वय इतकं लहान होतं की एवढंच कळत होतं की लग्न झाल्यावर आपल्याला बाळ का नाहीये. 2 वर्ष आपल्या लग्नाला झाले आणि बाळ का नाहीये. इतकं वय कमी असूनही मी स्वामींजवळ म्हणजे अक्कलकोटमध्ये नवस बोलले होते. मला वाटतंय लग्न झाल्यावर 6 महिन्यातच आम्ही अक्कलकोटला गेलो होतो आणि तिथंच मी नवस बोलले होते की मला बाळ होऊ दे. मुलगा मुलगी असं अजिबात नाही, पण मला बाळ होऊ दे. आणि त्यानंतर आपल्या स्वामींच्या आशीर्वादानेच झालेला माझं बाळ म्हणजेच अखिलेश, स्वामी पुण्यतिथीला त्याचा जन्म झाला. त्याच्या जन्मानंतर तुम्हाला मी सांगते, साधारण 8 दिवस तरी तो अखंड रडत होता. म्हणजे त्याच्या रडण्याचं ना कारण कळत होतं ना काही, असं काहीसं होतं. खूप छान होतं त्याचं बालपण. आणि तो जेव्हा तो जेव्हा जन्मणार होता तेव्हा सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये अनेक चढ उतार आले, खूप आले. म्हणजे ते आता मी इथं सांगतच बसणार नाहीये. त्यानंतर तो 3 महिन्याचा झाला. घरातली परिस्थिती अतिशय जेमतेम होती. जेमतेमच्याही खालचं काही नाव असेल तर होती. म्हणून म्हटलं नाही, आपण पहिल्याच ठिकाणी आता जॉबला लागूया. आजही आठवतं आपल्या साताऱ्यामध्ये जे राम मंदिर आहे, बरोबर मोती चौकाच्या इथे, असं दुपट्यात त्याला गुंडाळून आई आणि मी जिथं मला जॉबला जायचं आहे त्यांच्याकडे गेलो होतो. रस्त्यातच चांगला रडायला लागला म्हणून तिथंच त्याला फिडिंग केलं. 3च महिन्याचा होता, अवघा 3 महिन्याचा. आणि त्यानंतर त्या जॉबच्या इथं गेलो. तेही मला म्हणाले की अगं तुझं बाळ इतकं लहान आहे. हो, नाही मला जमेल, मी माझ्या आईकडे ठेवेन, मी माझ्या म्हणजे त्याच्या मावशीकडे ठेवेन किंवा मी शेजारी ठेवेन, पाळणा घरात ठेवेन, अशी सगळी माझी तयारी झाली. त्यानंतर एका पाळणा घरामध्ये मी त्याला ठेवला. पहिल्याच दिवशी पाळणा घरामध्ये त्याला ठेवला. म्हणजे तो एप्रिलला झाला आणि साधारण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मी कामाला लागले. आणि पहिल्याच दिवशी बघा, तेव्हापासून माझा पाळणाघर या गोष्टीचा विश्वास उडाला. असं नाही की माझ्या काही ताई ऐकत असतील तर त्या बाळांना वाईट सांभाळतात का, मुळीच नाही, छान सांभाळतात. पण माझ्या बाबतीत जो अनुभव आला तो मी सांगते. ज्या वेळेस त्याला मी पहिल्या दिवशी पाळणा घरात ठेवला तेव्हा जिथं ठेवला त्या ताईंना काहीतरी काम असेल म्हणून त्या खूप बाळं सांभाळायच्या. असं नाही की त्यांच्याकडे एक होतं. ह्याला पाळण्यात ठेवलं होता, सगळ्यात लहान हा होता. आणि दोन्ही बाजूला छानपैकी अशा उशा वगैरे लावून त्याला असा ठेवला होता. आणि त्याच्या तोंडामध्ये होती दुधाची बाटली. आता छोट्या छोट्या मुलांना आपली आपली बाटली तर अर्थातच घेता येत नाही, त्यामुळं ती बाटली सरकत सरकत अशी उशीवर तिकडे गेली होती. आणि जवळजवळ त्याच्या नाका तोंडात सगळीकडे दूध होऊन त्याला भयंकर, म्हणजे 1-5 मिनिटं उशीर झाला असता तर काहीही होऊ शकलं असतं, अशी ती परिस्थिती होती. तोपर्यंत म्हणजे तो छोटाच होता, 4 महिन्याचा तुम्हाला जसं सांगितलं. तोपर्यंत त्याची मावशी तिथं पोहोचली आणि त्याच अवस्थेत त्याला घेऊन घरी आली. आणि त्यानंतर ठरवलं की आता जॉब नको, कारण की एवढे बाळाचे हाल कसे करायचे. पण घरातली परिस्थिती काही बदलत नव्हती, म्हणून पुन्हा एक 15 दिवस थांबले. आणि त्यानंतर मग मी ठरवलं की आपण पार्ट टाइम जॉब करूया. म्हणजे आईकडे पार्ट टाइम बाळ ठेवायचं आणि मग जॉब करायचा. आणि लहान होता अजून, तो नीटसा मान पण धरत नव्हता. आई मला जवळजवळ 5 मिनिटं पुढेपर्यंत सोडायला यायची, तो रडायचा आणि मी कामावर जायचे. तेव्हा फोनही नव्हते, छोटे तेव्हा ते कॉईनचे फोन होते. त्या फोनवर मी 1-1 रुपया सुद्धा मोजून 2-3 असायचे जवळ, की आहे का, आई राहिलाय का, आई राहिलाय का, असं करून मी आईला विचारायचे.
आई म्हणायची तू काळजी करू नको, तो राहिलेला आहे. असं करून निम्मा दिवस जायचा. संध्याकाळचे यायला म्हणजे रात्रीचे यायला जवळजवळ 9 वाजायचे आणि तोपर्यंत हे माझं बाळ झोपलेलं असायचं. मी जिथं जॉबला होते तिथं कुणी लहान बाळ घेऊन आलं आणि ती जर आई फिडिंग करते आहे असं मला दिसलं तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आपल्याला जेव्हा लहान बाळ असतं तेव्हा फिडिंग करताना काय त्रास होतो ते बघून मला त्रास चालू व्हायचा. पण त्या गोष्टीवर सुद्धा मी म्हणजे पुश केलं की आपल्याला आपल्या बाळासाठी करायचं आहे. तेव्हा मला पगार किती होता माहितीये? फक्त 500 रुपये. आणि त्या 500 रुपयासाठी एवढासा माझा सोन्यासारखा गोड जीव ठेवून मी जायचे. कधीच त्यानं 3-4 महिन्यानंतर फिडिंग हा प्रकार केला नाही, कारण त्याला सवय लागली होती बाटलीची. रात्री 9 वाजता घरी आल्यावर आईकडून त्याला घेऊन आपल्या घरी जायचे. त्यानंतर आईनं काय थोडंफार त्याचं केलेलंच असायचं भरपूर सगळं. घरी गेलं की आपलं काम करायचं. असं करत करत तो जवळजवळ 1 वर्षाचा झाला. आता या 1 वर्षातले अनेक वेगवेगळे अनुभव आहेत, पण मला सगळं काही शेअर करायचं नाहीये. नंतर तो 3 वर्षाचा झाला तेव्हा त्याला आई, 3 पण नाही 2 वर्षाचा झाला तेव्हा त्याला आई त्याच्या आईच्या अंगणवाडीत न्यायला लागली. तिथे सुद्धा तो रमायचा, पण त्याला ना सतत एका मनाच्या कोपऱ्यामध्ये आईची आठवण येत असायची, कारण खूपच छोटा होता तो. पण आईची म्हणजे आईची रिप्लेसमेंट आजीनं केल्यामुळं थोडासा तो छान राहायला लागला. आणि आमच्या आईने त्याला खूप छान बाळकडू म्हणतात ना संस्कार दिले. म्हणजे कसं वागायचं कसं नाही, लहानपणापासून सगळे स्तोत्र सगळे मंत्र सगळं काही त्याचं पाठ होतं. अगदी रामरक्षा असेल, गीतेचे अध्याय असतील, संपूर्ण गीता असेल, मनाचे श्लोक असतील, अशी कोणती गोष्ट नव्हती की ती त्याला येत नव्हती. शक्यतो लहान मुलं आई कामावरून आली की तिची पर्स बघतात की आईनं काय आणले. पण अखिलेशनं तसं कधीच केलं नाही. फक्त आई मला घे एवढंच अखिलेशचं होतं. असं काहीसं त्याचं लहानपण गेलं. त्यानंतर त्याला शाळेत घातला. शाळेत घातल्यानंतर मला सगळ्या आयांना कसं की शाळेत जाताना बाळ रडतं वगैरे हा अनुभव मला कधी आलाच नाही, कारण अखिलेशच काय ओवी सुद्धा शाळेत जाताना कधीच रडली नाही. अगदी बाय करून मला त्यांनी दोघांनीही सोडलं. अशी मुलं होती. 11 ते 5 त्याची शाळा सुरू झाल्यावर मला अगदी श्वास म्हणजे मी सुटका घेतली की आता 5 तास तो प्रॉपर शाळेत राहणार आणि मी चांगला आता दिवसभराचा जॉब करू शकणार. जॉब करत करत छानपैकी थोडा 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 तो मोठा होत गेला. स्ट्रगल काही चुकलं नव्हतं, पण त्याच्यासाठी जितकं काही चांगलं करता येईल तेवढा आमचा प्रयत्न असायचा. आमच्या संपूर्ण घराचा म्हणजे त्याला सगळ्यांनी मिळून आम्ही सांभाळलाय. सगळ्यांचा मिळून प्रयत्न असायचा की त्याला जास्तीत जास्त चांगले आपण लाईफ द्यावे म्हणून. लहान मोठा असं करत करत आतापर्यंतचा जो तुम्ही अखिलेश बघत आहात तो एकंदरीत खूप समजूतदार, कधीच काही न मागणारा, कुठलाही हट्ट न करणारा. किंवा त्याला जर आपण म्हटलं तर मी त्याला 4 दिवस मागं लागले की अखिलेश बर्थडेसाठी काहीतरी घे, त्यानं काहीच घेतलं नाहीये. काही म्हणजे काहीच नाही. म्हणजे मी आज ह्याला पण टाकले बघा कम्युनिटीला की अखिलेश तुझ्यासारखा मुलगा मिळणार असेल तर अशा संघर्षाची 100 वर्ष सुद्धा मी जगेन. कारण खरंच आत्ताच्या जगात इतकी समजूतदार मुलं बघायला मिळणारच नाहीत. तुम्हाला कोणालाच नाही बघायला मिळणार. कुठल्या मित्रांच्यात तो जास्त कधी नसतो, कधी फिरायला जाणं नसतं, कधीही काहीही नसतं. जसं असेल तसं, जे असेल तसं, ना जेवणाचा हट्ट ना खाण्याचा हट्ट. खरंच सांगते म्हणजे त्याच्यासारखा मुलगा मिळणं हे माझ्यासारख्या आईसाठी माझं भाग्य मी समजेन की तो माझ्या पोटी आला. खूप छान आहे आणि तुमचे सुद्धा सगळ्यांचे भरभरून आशीर्वाद त्याला राहू दे. तसं तर कंठ दाटून आलाय. बऱ्याच आठवणी शेअर कराव्याशा वाटतात, पण ही सोशल मीडिया आहे. इथे काही गोष्टी शेअर करून मी आजपर्यंत चुकले आहे आणि यापुढे मला त्या शेअरही करायच्या नाहीयेत. आयुष्य हे दुःखांनी भरलेलं आहे असं मी बिलकुलच म्हणणार नाही, कारण दुःख आणि सुख हे मानण्यावर आहे. आणि मी माझ्या आता 2 मुलांसोबत अतिशय जास्त सुखी आहे आणि मी अशीच सुखी राहणार आहे. आणि हो, विश्वास आहे माझा माझ्या अखिलेशवर की तो मला अंतर तर कधी देणार नाही, पण माझे हे कष्टाचे दिवस एक दिवस सुखाने तो बदलेल. एक दिवस असा होता की त्याच्या बोटाला धरून मी त्याला चालवत होते. आज असा दिवस आहे की त्याच्या गाडीवर बसून मी मस्तपैकी फिरत आहे. आणि पुढेही असा दिवस येणार आहे की आमची एकत्र 4-5 जणांची जी काही फॅमिली असेल, म्हणजे त्याची पुढची फॅमिली मी सांगते,
ते आम्ही सगळे मिळून अख्खी वर्ल्ड टूर करू किंवा आम्ही अख्खा देश फिरू, महाराष्ट्र फिरू आणि खूप छान आयुष्य जगू. कारण एका स्त्रीचा विश्वास असतो तो तिच्या पतीवर, पण माझा विश्वास आहे तो माझ्या मुलावर. कारण आमचं आयुष्य हे आमच्या तिघांचंच एक विश्व आहे आणि या विश्वामध्ये आहे तर फक्त विश्वास एकमेकावरचा आणि कष्ट करण्याची आमची तयारी. तर चला थोडंसं असंच मन मोकळं करावंसं वाटलं. बऱ्याच गोष्टी नाही शेअर केल्या आणि करायच्या पण नाही आहेत, कारण ही सोशल मीडिया आहे. बरेच खरं सांगते बरेच हात या 2 वर्षात माझे सुटले. हरकत नाही आहे, मी माझा प्रयत्न केला, मी माझे कर्तव्य केले. ज्याला माझ्याशी पुढं जाऊन नाही पुढं जायचं किंवा नातंच नाही ठेवायचं त्यांना मी जबरदस्ती नाही करू शकत. कुणासाठी पण म्हणजे मी अगदी सोशल मीडियावर सांगते की कुणासाठी पण माझं काही चुकलं असेल तर त्यांनी मला मोठ्या मनाने नक्कीच माफ करावं. मी तर कुणाला म्हणजे मनात असं हेच ठेवत नाही, रागच नसतो माझ्या मनात कुणाबद्दल. बाकी म्हणाल तर पुढच्या लाईफचं काय विचारता तुम्ही मला खूप जण की ताई पुढं काय करणार आहेस? तर काहीच नाही करणार आहे. मी माझ्या 2 मुलांसोबतच अशीच छान जगणार आहे आणि मी आनंदानं जगणार आहे. बाकी माझ्या आयुष्यात जाऊ दे. चला, श्री स्वामी.